राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे आमचे जी शिंदे साहेब, शिंदे साहेब आमचे, त्यांचे सर्व अनुयायी, आमच्या बरोबर सगळ्यांनी प्रवेश केलेले सर्व कार्यकर्ते, आज अतिशय आनंद आणि मोकळं मोकळं वाटते. गेले 40 वर्षात समाजकारण, राजकारण करत असताना पुणे शहराचा विकास हेच माझा ध्यास होता आणि त्या विकास करत असताना खूप अडचणी येत होत्या. पण शिंदे साहेबांकडे पाहिलं की खऱ्या अर्थानं आज एक अशा व्यक्तीच्या हातात आदरणीय रामचंद्रांनीच त्यांना धनुष्यबाण दिले आणि ते तुम्ही घ्या आणि साऱ्या शहराचा, देशाचा, महाराष्ट्राचा विकास करा असं त्यांना पण दिलाय का, आणि त्यासाठी खरं धनुष्यबाण दिले का, असं आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात येते. आम्ही पुणेकर सगळे म्हणून धनुष्य उचलू आणि पुण्याचा विकास शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करू. पुणे महापालिका हद्दीत उपमहापौर आणि गेले 30 वर्ष सक्रिय राजकारणात नगरसेवक म्हणून त्यांनी अनेक पदं भूषवली. ते आदरणीय आबा बागुल साहेबांनी त्यांच्या असंख्य समर्थकांचा आज प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं उपाध्यक्षपद भूषवलंय, उपमहापौर पद भूषवलंय, अनेक पदं त्यांनी, चेअरमन, अनेक पदं जी आहेत त्यांनी, अनेक संस्था त्यांच्या आहेत. आणि शेवटी त्यांनी एकच गेल्या अनेक वर्षामध्ये काम केलं की सर्वसामान्य लोकांना न्याय देणं. आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जी काही त्यांनी कामं पाहिली, नगरविकास मंत्री म्हणून कामं पाहिली, SR त्यांच्याकडे आहे, त्याच्या तिकडे झोपडपट्ट्या आहेत आणि इतरही जी काही हक्काची घरं देण्याचं जो काही त्यांचं स्वप्न आहे त्यांनी आता बोलून दाखवलेलं आहे. आणि म्हणून स्लम फ्री पुणे, स्लम फ्री महाराष्ट्र, हे सगळं जे काही एक स्वप्न आहे, बाळासाहेबांचे स्वप्न, मुंबई झोपडपट्टी मुक्त करणं, 40 लाख लोकांना घरं देणं, याची आपण सुरुवात केली आहे. पण पुण्यामध्ये देखील त्यांच्या अनुभवाचा यामध्ये फायदा होईल आणि सर्वसामान्य हक्काचं जे स्वप्न असतं घराचं, ते पूर्ण करण्यासाठी आबा बागुल यांचा मोठा सिंहाचा वाटा आणि योगदान ठरेल. मी त्यांच्या संपूर्ण, त्यांचे सर्व लोक या ठिकाणी, अमित बागुल आहेत, कपिल बागुल आहेत, अभिषेक बागुल, त्यांच्या सौभाग्यवती देखील आहेत आणि सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे प्रमुख या ठिकाणी आलेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्ही आता बागुल साहेब कार्यकर्त्यांच्या पक्षात आलेला, इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, इथं कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आणि आपला अजेंडा एकच आहे, विकास, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. त्यामुळे तुमचं जे काही ध्येय आहे पुण्याचा विकास करणं, शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये यश येईल. कुठेही कधीही अडचण येणार नाही. मी आपल्या पाठीशी खंबीरपणे कायम उभा आहे. आमची सगळी टीम पुण्यातली आपल्या सोबत आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा आपलं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. योग्य वेळी त्यांनी या पक्षात प्रवेश केला. का वाटतं काँग्रेसचा पाहायला गेलं त्या पद्धतीने मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, या काँग्रेसला मोठा धक्का आहे. खरं म्हणजे काँग्रेस विधानसभेच्या धक्क्यातून अजून सावरलेली नाही. कारण आमच्या लाडक्या बहिणींनी जो काही धक्का दिलेला आहे त्यांना अजून त्याच्यातून ते बाहेर आले नाहीत. पण आता आणखी मोठा एक धक्का पुण्यामध्ये त्यांना आबासाहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे. शेवटी धक्क्याचा विषय मी सांगत नाही, पण एक विकासाला चालना देणारा पक्ष, विकासासाठी पाठीशी उभा राहणारा पक्ष, आणि म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे. मी नक्कीच त्यांचा विश्वास दाखवला. त्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण वारंवार वक्तव्य करतात, ऑपरेशन सिंदूर असेल किंवा या सगळ्या गोष्टी. खरं म्हणजे जेव्हा लोक दुर्लक्षित होतात, जेव्हा त्यांच्याकडे लोकांचं दुर्लक्ष होतं, त्यावेळेस असं काहीतरी सनसनाटी बातम्या पसरवायच्या आणि मग ते ब्रेकिंग न्यूज होतील अशा प्रकारचं चर्चेमध्ये राहण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. खरं म्हणजे मी आपल्याला सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी गेले 2014 पासून
जे आतापर्यंत जे देशासाठी काम केलेले आहे हे सर्व सुरू आहे आणि आम्ही देखील एनडीएचे घटक म्हणून त्यांच्या सोबत आहोत आणि आज आपला देश पुढे जातोय, देश विकसित होतोय. आज देशाचा आर्थिक महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी जी आहे ती अचीव करतोय आपण. 11व्या नंबरवर 5व्या नंबरवर आर्थिक व्यवस्था आली आहे. 4थ्यावरून 3ऱ्यावर नेण्याचा प्रयत्न हा जो काही ही जी काही पूर्ण पोटदुखी आहे आणि ही जळजळ जी आहे ही त्यांच्या वक्तव्यातून दिसते आणि एखाद्या लोकप्रियतेच्या उच्च शिखरावर आता मोदीजी फक्त देशात नाही तर जगभरामध्ये नंबर 1 चे पॉप्युलर लीडर आहेत आणि मग एखाद्या लोकप्रिय व्यक्तीच्या विरोधात आरोप प्रत्यारोप केले की त्याची गंभीर दखल घेतली जाते. अशा प्रकारचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे आणि म्हणून याचा निषेध आणि निंदा जेवढी करावी तेवढी थोडी आहे. आणि राहुल गांधी देखील देशात विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतात, आपल्या लष्कराची बदनामी करतात आणि पाकिस्तान जे सांगते ते खरं मानतात. 1 तास आपण युद्ध हरलो होतो याच्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. ही कसली देशभक्ती आहे? हा देशद्रोह आहे, देशाची बेईमानी आहे आणि हे पाकिस्तानचं प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे आणि म्हणून देशातली जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. साहेब, पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं की 19 डिसेंबरला पंतप्रधान बदली होती वगैरे एवढ्या आत्मविश्वासाने केलं होतं, पण आता ते म्हणतात की एपिस्टँड ज्या अमेरिकेच्या फाईल्स मध्ये आहेत की एपिस्टँड फाईल्स म्हणून उल्लेख केला जातो त्यांचं आणि मोदींचं काय नेमकं रॅकेट आहे किंवा नातं आहे हे सरकारने उलगडून सांगावं. आता त्यांची भाषा बदलली असं वाटतं. त्यांची भाषा बदलली म्हणजे त्यांच्याकडे काहीच नाही, फक्त बोलून जायचं, चर्चेत राहायचं. ते आता दुर्लक्षित झालेले आहे, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे प्रधानमंत्र्यांच्या बद्दल काही बोलणं झालं की मग त्याच्यामध्ये चर्चेत राहण्याचा हा केविलवाणा प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून काही शाबासकी मिळवणे यासाठी देखील आता त्यांना चर्चेत यायचं आहे. म्हणजे प्रधानमंत्री महोदयांच्यावर टीका केली की पक्षामध्ये मग त्यांची दखल घेतली जाते. परंतु तुम्ही कुणावर टीका करताय? तुम्ही देशप्रेमावर संशय व्यक्त करताय, तुम्ही लष्कराच्या शौर्यावर संशय व्यक्त करताय, प्रधानमंत्र्यांवर संशय व्यक्त करताय. ही कुठली तुमची देशभक्ती आहे? हे तुम्हाला पक्षाने तुमच्याकडे दुर्लक्ष केलेलं, तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी हा केलेला प्रयत्न. परंतु ही देशातली जनता जी आहे, तुम्ही जेवढं मोदीजींवर आरोप कराल तेवढी या देशातली जनता त्यांच्या सोबत राहणार. पण हे एप्स्टाईनचं नाव घेऊन, एप्स्टाईन फाईलचं नाव घेऊन कुठेतरी मोदींची बदनामी करण्याचं काम केलं. त्यांना जनता धडा शिकवेल ना. ज्यांनी 2014 पूर्वी पाहिलं 2G स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, कितीतरी स्कॅम आहेत आणि म्हणून तर आज बागुलसाहेब आमच्या पक्षात आलेले आहेत. आणि म्हणून हे जे काही स्कॅम इतके पाहिले आणि 2014 नंतर एक तरी घोटाळा तुम्ही दाखवा, एक तरी डाग दाखवा. बेदाग प्रधानमंत्र्याला कसं बदनाम करायचं अशा प्रकारचा हा केविलवाणा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातली जनता तर त्यांना उत्तर देईलच, परंतु देशातली जनता देखील त्यांना माफ करणार नाही.